नमस्कार, मीनाज किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण चकलीची रेसिपी पाहणार आहोत। येथे मी अर्धा किलो भाजणीचे पीठ वापरून चकली बनवली आहे। जवळजवळ 96 चकल्या तयार झालेल्या आहेत। ह्या चकल्या पाहिल्या तर खूप क्रिस्पी, खमंग, कुरकुरीत झालेल्या आहेत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। अशीच खमंग, कुरकुरीत, क्रिस्पी चकली बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण 2 किलोच्या अचूक प्रमाणात चकलीची भाजणी करणार आहोत। यासाठी आपल्याला येथे काही साहित्य लागणार आहे। पूर्वतयारी म्हणून हे सर्व साहित्य आपल्याला आधीच तयार करून ठेवायचे आहे। 1 किलो रेशनचा जुना तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 2 ते 3 तास सुकून घेतलेला आहे। तसेच 200 ग्रॅम हरभरा डाळ, 200 ग्रॅम मूग डाळ, 50 ग्रॅम उडद डाळ, 100 ग्रॅम साबुदाणा, 100 ग्रॅम खाण्याचे पोहे, 50 ग्रॅम धने, 40 ग्रॅम जिरे। आता येथे मी फक्त तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ज्या डाळी आहेत त्या डाळी ओल्या कपड्याने हलक्याशा पुसून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहे। सर्वात प्रथम जिरे आपण हलकेसे 1 मिनिटभर आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला येथे धनेही खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे। गॅस भाजणीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरच ठेवायचा आहे। तर भाजणी म्हटलं की सर्व पदार्थ आपण भाजूनच घेणार आहोत, त्यामुळे घाई बिलकुल करायची नाही। वेळ जास्त लागतो, परंतु जेवढी तुमची भाजणी छान खमंग भाजली जाईल तेवढं तुमची चकली छान होणार आहे। म्हणून सर्व भाजणी आपल्याला येथे व्यवस्थितच भाजून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने धनेही आपले येथे भाजून झालेले आहे। धन्याचा सुगंध छान दरवळलेला आहे। त्यानंतर आपण येथे 100 ग्रॅम साबुदाणा वापरलेला आहे। तो साबुदाणाही आपल्याला छान स्लो टू मीडियम हीटवरती हलकासा भाजून घ्यायचा आहे। 2 मिनिट आपण येथे हा साबुदाणा भाजलेला आहे। भाजल्यामुळे काय होतं, त्यामध्ये जो असणारा ओलावा असतो तो पूर्ण कमी होतो आणि आपली चकली छान होते। आता आपण ह्या वर्षी चकलीमध्ये एक सिक्रेट वस्तू वापरलेली आहे, ती म्हणजे ज्वारी। तर ज्वारी वापरताना मी थोडी कन्फ्यूज होते का चकली माझी व्यवस्थित होईल का नाही, कारण शेजारच्या काकींनी मला ऑन दी स्पॉट यामध्ये ज्वारी घालायला लावलेली आहे। 200 ग्रॅम ज्वारी मी येथे वापरलेली आहे। ही ज्वारी आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरती 5 मिनिट छान फुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। ज्वारी चांगली फुटू लागली की आपण ती काढून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने ज्वारीचा कलर बदललेला आहे आणि ज्वारीचे दाणे जे आहेत ते हळूहळू फुटायला लागलेले आहे। त्यानंतर उडद डाळ आपण भाजून घेणार आहोत। उडद डाळ मी फक्त 50 ग्रॅम वापरलेली आहे, कारण उडद डाळ चिकट असते, त्यामुळे चकली आपली थोडी चिकट होऊ शकते, म्हणून 50 ग्रॅमच उडद डाळ वापरलेली आहे। हे पहा, या पद्धतीने ज्वारी मी अशी भाजून घेतलेली आहे। ज्वारी भाजताना घाई करायची नाही। उडद डाळ हलकीशीच भाजून घ्यायची आहे, कारण जास्त ती भाजली तर कडू लागण्याची शक्यता असते, म्हणून 1-2 मिनिट मी येथे उडद डाळ भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आपण येथे कांदा पोह्यासाठी जे पोहे वापरतो ते 100 ग्रॅम पोहे वापरलेले आहे। हे पोहे आपल्याला स्लो टू मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे आहे। पोहे वापरल्याने आपली चकली छान कुरकुरीत होते आणि चवीलाही चांगली लागते। साबुदाणा आणि पोहे या 2 गोष्टीमुळे चकली छान क्रिस्पी होते, खमंग लागते, कुरकुरीत होते। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 200 ग्रॅम हरभरा डाळ वापरलेली आहे। हरभरा डाळ ही आपल्याला याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे। भाजणी करताना भाजलेले घटक थोडेसे खाऊन पहा, दाताखाली ते छान कुरकुरीत लागले, कडक लागले तर समजायचे आपली भाजणी चांगली झालेली आहे। त्यानंतर आपण येथे 200 ग्रॅम पिवळी मूग डाळ वापरलेली आहे। मूग डाळ थोडी मी बारीक साईजची घेतलेली आहे, कारण ही चवीला खूप छान लागते। स्लो टू मीडियम हीटवरच ही मूग डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे।
कोणताही पदार्थ जास्त वेळ भाजला तर त्याची चव तितकीच छान लागते। त्यानंतर आपण येथे 1 किलो राशनचे जुने तांदूळ वापरलेले आहे। हे तांदूळ मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 2 ते 3 तास फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेले आहे। 2 ते 3 तासामध्ये मस्त सुकलेले आहे। हातावर चुरगळले गेले की समजायचे आपले तांदूळ छान भिजून वाळलेले आहेत। या पद्धतीने आता हे तांदूळही आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं मी स्लो टू मीडियम हीटवरती भाजून घेतलेले आहे। या पद्धतीने आता हे सर्व घटक थंड झाल्यानंतर आपल्याला एकत्र करून पिठाच्या गिरणीमधून दळून आणायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने तांदूळ आपले मस्त खमंग कुरकुरीत भाजलेले आहे। आता यामध्ये आपण जे सर्व भाजलेले घटक आहेत ते सर्व घटक एकत्र करणार आहोत। मूग डाळ आपण येथे भाजून घेतलेली आहे। हे पहा, कलर मूग डाळीचा पूर्ण बदललेला आहे। त्यानंतर पोहे, हरभरा डाळ, उडद डाळ आणि आपण मध्येच एक पदार्थ त्यामध्ये ॲड केलेला आहे, तो म्हणजे ज्वारी। ज्वारी आपण छान फुटेपर्यंत मस्त भाजून घेतलेली आहे आणि ज्वारीमुळेच मला तर वाटतं माझी ही चकली खूप छान झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, बिलकुलही फसणार नाही। हे पहा, ज्वारी आपली मस्त येथे भाजलेली आहे आणि ज्वारी बारीक वापरल्याने चवीलाही ज्वारी खूप छान आहे। साबुदाणा आणि धने मेन म्हणजे छान खमंग भाजून घ्यायचे आहे। धन्यामुळे आपल्या चकलीला सुगंध फार छान येतो आणि जिरेही आपण हलकेसे येथे भाजूनच यामध्ये ॲड केलेले आहे। आता हे सर्व घटक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। हे सर्व घटक आपण एकत्र परातीमध्ये ओतलेले आहे, दिसायला फार छान दिसतात। आता हे बऱ्यापैकी थंड झालेले आहे, सर्व एकत्र करून घेऊ। या पद्धतीने भाजणीचा सुगंध पूर्ण घरभर दरवळलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व घटक एकत्र केलेले आहे आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठाच्या गिरणीमधून छान दळून आणायचे आहे। एवढे सारे 10-11 घटक जवळजवळ भाजण्यासाठी मला येथे 30 मिनिट लागलेले आहे। त्यामुळे वेळेचा विचार न करता आपल्याला ही भाजणी करायची आहे। जेवढी भाजणी तुम्ही चांगली कराल तेवढी चकली ही तुमची छान होणार आहे। आता 2 किलो पिठातील अर्धा किलो पीठ जवळजवळ मी एका भांड्याने मोजून घेतलेले आहे। हे पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। उरलेले पीठ जे आहे ते आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवलेले आहे। ते पीठ जवळजवळ 2 महिने आरामात राहते। आता या पिठामध्ये मी 1 टीस्पून ओवा टाकलेला आहे। ओवा थोडा हलकासा चुरगळून टाकलेला आहे। पांढरे तीळ, तसेच दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून त्यामध्ये गावठी लसणाची पेस्ट मी तयार केलेली आहे, ती पेस्ट टाकलेली आहे आणि थोडेसे जिरे। आता ही फोडणी छान आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडेसे आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरते मीठ। आता हे सर्व घटक आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि जेवढे आपण पीठ घेतले होते तेवढेच पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। हे पहा, आता हे उकळते जे पाणी आहे ते पाणी आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पिठामध्ये थोडेसे कडकडीत मोहन मी 1 टीस्पून टाकलेले आहे। आपण तयार केलेले जे मिश्रण आहे त्याचा कलर पहा, खूप सुरेख आलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला हळूहळू परातीमध्ये ओतून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने हे आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचे आहे। मिश्रण उकळते आहे त्यामुळे भाजून घ्यायचे नाही, एखाद्या उन्हातले किंवा स्पूनच्या साहाय्यानेच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण एकदम टाकू नका, जसे लागेल तसे थोडे थोडे हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे आहे। जसे आपण तांदळाच्या मोदकासाठी उकडीची जी उकड काढतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आणि पीठही त्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। आता यातील थोडेसे पाणी शिल्लक राहील, नाही तर जवळजवळ सगळेच पाणी आपल्याला या पिठामध्ये लागते। हे पहा, अशा पद्धतीने बरेचसे पाणी यामध्ये आपल्याला लागलेले आहे आणि एकदम परफेक्ट असे आपले मिश्रण येथे तयार होते। हळूहळू सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे। हात बिलकुलही लावायचा नाही, कारण चटका बसण्याची शक्यता असते। या पद्धतीने आपण येथे हे
मिश्रण या पिठामध्ये टाकलेले आहे। चकलीच्या भाजणीची उकड अनेक प्रकारे केली जाते। काही जण कुकरच्या डब्यामध्ये पिठाची उकड काढतात, तर काही जण पीठ हाटून त्यामध्ये जसे पीठ लागेल तसे त्या पद्धतीने त्याला उकड आणून घेतात। वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ही भाजणीची उकड केली जाते। आपण या पद्धतीने केलेली आहे आणि ही चकली फार छान झालेली आहे। आपण जेवढे मिश्रण घेतले होते त्यातील जवळजवळ कपभरच पाणी माझे उरलेले आहे, नाहीतर सर्व मिश्रण आपले हे या पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहे, तेवढे पाणी जवळजवळ लागलेले आहे। शक्यतो पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणून आपण जेवढे पीठ आहे तेवढेच पाणी घेतलेले आहे आणि त्याच पद्धतीने ते आपण मिक्स केलेले आहे। हे पहा, एक कपभर पाणी आपले राहिलेले आहे। शक्यतो पाणी उरले तरी चालेल, पण आपल्याला मिश्रण कमी पडायला नको याची काळजी आपल्याला येथे घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपण सर्व मिश्रण यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले आहे। मिश्रण मिक्स करताना शक्यतो भांडे थोडेसे मोठे वापरा। मला परात थोडीशी कमी पडलेली आहे, त्यामुळे तुम्ही भांडे वापरताना थोडे मोठे वापरा, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स केले जाईल। आता या पिठामध्ये आपल्याला वरून थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे। सुरुवातीलाही मी थोडे पांढरे तीळ टाकलेले होते, परंतु थोडे जास्त असल्यामुळे मी हे पुन्हा टाकलेले आहे। तीळ टाकणं ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। आता हे पीठ आपल्याला एक 15 ते 20 मिनटं परातीखाली झाकून ठेवायचे आहे। हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर आपण याचे झाकण काढून घेतलेले आहे। उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ छान मस्त भिजलेले आहे। तुम्ही पाहाल, खूप छान असे आपले हे पीठ फुगलेले आहे, आकारही त्याचा बदललेला आहे। आता हे पीठ आपल्याला थोडे कोमट असतानाच छान एकजीव करून घ्यायचे आहे। दोन्ही हाताने आपल्याला हे छान, आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो सेम तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। जेवढे तुम्ही चकलीचे पीठ घट्ट मळताल तेवढी तुमची चकली छान कुरकुरीत होणार आहे, म्हणून पीठ मळताना शक्यतो जास्त घट्टच मळायचे आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण तेल किंवा पाणी हाताला न वापरता आहे त्याच सारणामध्ये व्यवस्थित पीठ मळून घेतलेले आहे। या पद्धतीने पिठाचा गोळा आपला इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला हे पिठाच्या लगेच चकल्या तयार करून घ्यायचे आहे। एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि सोऱ्याच्या साहाय्याने ह्या चकल्या आता आपण तयार करून घेऊ। मी येथे स्प्रिंगचा सोऱ्या वापरलेला आहे। त्या सोऱ्याला आतून थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि पिठातील काही पोर्शन घेऊन या पद्धतीने घट्ट दाबून आपल्याला हा सोऱ्या पूर्ण फुल भरून घ्यायचा आहे आणि त्याच्या चकल्या आपल्याला तयार करायच्या आहेत। आता चकली तयार करताना आपल्याला सोऱ्या जास्त उंचावर धरायचा नाही, थोडा खालीच आपल्याला सोऱ्या धरून ह्या पद्धतीने या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे। जास्त उंचावरून सोऱ्या जर धरला तर चकलीमध्येच तुटण्याची शक्यता असते, व्यवस्थित त्याची चकली बनत नाही, म्हणून या पद्धतीने खालूनच थोडा आपण सोऱ्या धरलेल्या आहे। आता चकलीची उकड काढताना चकली जर मध्ये तुटली किंवा तेलात तळताना ती जर विरघळली तर आपली चकलीची उकड व्यवस्थित निघलेली नाही असे समजायचे। चकली तयार झाल्यानंतर साईडचे जे टोक आहे ते चकलीला पुन्हा जॉईन करायचे आहे, जेणेकरून चकलीची साखळी तुटणार नाही आणि आपली चकली छान तयार होईल। आता तेल छान गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण एक एक चकली टाकणार आहोत। तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत, जास्त चकल्या टाकायच्या नाही, कारण त्या चांगल्या तळल्या जात नाही। हे पहा, या पद्धतीने आपले तेलही येथे गरम झालेले आहे आणि आपण चकल्या टाकलेल्या आहे। आता चकली तळताना गॅस बिलकुलही फुल ठेवायचा नाही, मीडियम हीटवरच आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहेत। तळताना जास्त घाई करायची नाही। जेवढी तुम्ही चकली फास्ट गॅसवर तळताल तेवढे तुमची चकली व्यवस्थित होणार नाही। तेलामध्ये चकली टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी एक एक करून साईड आपल्याला तळून घ्यायची आहे। टाकल्या जर तुम्ही झाऱ्या त्यामध्ये घातला तर चकली तुटण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर चकली थोडी वर यायला लागली की आपल्याला एक एक बाजू करून तळून घ्यायचे आहे। आता आपले तेलातील बुडबुडे कमी झालेले आहे, म्हणजेच आपली चकली छान तळली गेलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीनेच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। आता ही चकली
पूर्ण व्यवस्थित तळलेली आहे आणि तिचा कलरही बदललेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने टिश्यू पेपरवरती आपण ह्या सर्व चकल्या काढून घेतलेल्या आहेत। कलर पहा, फार छान आलेला आहे। आता सेम उरलेल्या चकल्याही आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। चकली तयार करताना किंवा तळताना एकही साखळी आपली चकलीची येथे तुटलेली नाही, म्हणजेच आपली चकलीची भाजणी व चकलीची जी उकड आहे ती एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेली होती। त्यामुळे अतिशय सुंदर अशी आपली येथे चकली तयार होते। दिसायला जेवढी छान आहे तितकीच कुरकुरीत, खमंग आणि क्रिस्पी झालेली आहे। 2 किलोमधील अर्धा किलो जवळजवळ पीठ मी येथे वापरलेले आहे आणि अर्धा किलोच्या पिठामध्ये जवळजवळ 96 चकल्या माझ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि चकल्यांचा आकारही मोठा आहे। आता एक चकली आपण ट्राय करून पाहू। हे पहा, या पद्धतीने अतिशय क्रिस्पी आणि खमंग, कुरकुरीत, हातानेही सहज तुटली जाते अशी ही छान चकली आपली येथे तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। भाजणीची चकली रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा एकदा दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत।